नमस्कार. शंखनाद प्रस्तुत लेडीज विंग या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आयुष्यात प्रत्येकाला पैशाची गरज असते. गरीब असो श्रीमंत असो प्रत्येक जण बचत करत असतो. ही बचत कुणी बँकेमध्ये करतो तर कुणी एखाद्या प्रोफेशनल कंपनीकडे. तर गुंतवणूक नेमकी कशी करायची यातील महत्त्वाच्या काही टिप्स आज आपल्याला माहिती होणार आहेत. गुंतवणुकी संदर्भातील आपल्या शंकांचे निराकरण आज होणार. गुंतवणुकी संदर्भातील तज्ञ एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर संस्कृती देवधर पंडित मॅम आज आपल्या सोबत आहेत. चला तर मग आजच्या मुलाखतीला आपण सुरुवात करूयात. नमस्कार मॅम. शंखनाद प्रस्तुत लेडीज विंग या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद मॅम, गुंतवणुकी संदर्भात आपली सुरुवात कशी झाली, मुळात गुंतवणुकीची गरज काय ते सुद्धा सांगा. माझं म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून आमचं एम्फीत रजिस्ट्रेशन झालं. मी NISM ची परीक्षा दिली आणि मग आम्हाला हा लायसन्स मिळाला. आमचा 22nd सेंचुरी बाजार प्रायव्हेट लिमिटेड तर्फे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशनचं 40 कंपन्यांचं डिस्ट्रीब्युशन आहे आणि ऑल ओव्हर इंडियाचे क्लायंट्स आणि NRI क्लायंट्सला पण आम्ही फायनान्शियल सल्ला देतो. स्पेसिफिकली आम्ही म्युच्युअल फंड्स आणि इन्शुरन्समध्ये काम करतो. अच्छा. तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मुळात मी उत्तर देते की गुंतवणुकीची गरज आणि महत्त्व काय आहे. गुंतवणूक हा शब्द आपण ऐकला की पहिला डोक्यात एक शब्द येतो म्हणजे पैसा. अगदी बरोबर. तर पैसा, गुंतवणूक म्हणजे काय? पैशापासून पैसा वाढवणं. पैसा हा आपल्याला मूलभूत गरजांसाठी लागतो. पहिला म्हणजे अन्न आणि पाणी. ही तुमची पहिली गरज आहे. दुसरी गरज तुमची आहे सर्वायवल नीड नंतर सुरक्षितता, प्रोटेक्शन म्हणजे छत, निवारा है ना, ह्याच्यासाठी आपल्याला पैसा लागतो. तर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पैसा हा खर्च करावा लागतो. खर्च म्हणजे आपण त्याला म्हणतो एक्सपेन्स. ठीक आहे. तर काही जे खर्च असतात ते लगेच करावे लागतात. की जसं आपल्याला रेंट भरायचं आहे तर रेंट भरायला आपल्याला लगेच एक्सपेन्स करावा लागतो. दुसरा म्हणजे काही वर्षांनी, नियर फ्युचरमध्ये, की आपल्याला काही वर्षात आता मला गाडी घ्यायची आहे तर हा नियर फ्युचरचा खर्च राहील. आणि काही जो खर्च राहतो तो अनेक वर्षांनी करावा लागतो. मुलांचं शिक्षण आहे, नंतर लग्न आहे, रिटायरमेंटचं साठी आपल्याला काही, जर रिटायरमेंट नंतर आपल्याला कुठे वेकेशन करायची आहे किंवा असे काही जे खर्च असतात ते इन फ्युचर आपल्याला ते खर्च करावे लागतात. अच्छा. तर पर्सनल फायनान्समध्ये दोन खूप मुख्य अस्पेक्ट्स असतात. पहिली गोष्ट म्हणजे इन्कम म्हणजे उत्पन्न. उत्पन्न हे अनेक मार्गातून आपल्याला मिळतात. एक म्हणजे आपण जेव्हा नोकरी करतो तेव्हा सॅलरीच्या रूपातून मिळतं. मग प्रोफेशनल इन्कम असतं. प्रोफेशनल म्हणजे आर्किटेक्ट्स आहे, CS आहे, CA आहे, डॉक्टर्स आहे, यांना प्रोफेशनली जे इन्कम मिळतं त्याला आपण प्रोफेशनल इन्कम म्हणतो. आणि तिसरं म्हणजे बिझनेस इन्कम. बिझनेस इन्कम म्हणजे प्रॉफिट जो जनरेट होतो बिझनेसमधून त्याला आपण म्हणतो बिझनेस इन्कम. नंतर अजून इन्कमचे प्रकार म्हणजे आपल्याला पिढीजात जर इनहेरिटन्स जे आपण म्हणतो की आजोबांचं घर होतं मग ते मुलाला मिळालं आणि मग ते तिसऱ्या पिढीला जेव्हा ते देतात त्याच्यातून जे इन्कम जनरेट होतं ते एक प्रकारचं इन्कम आहे. नंतर टॅक्स रिफंड आहे. आपण कोणाला नंतर पैसे दिले असतील उसने आणि तो जेव्हा आपल्याला पैसे रिटर्न करतो त्याला पण एक उत्पन्नाचं एक साधनच म्हणतात. आता आपण जे मुख्य पहिला जो अस्पेक्ट पाहिला होता तो म्हणजे खर्च. तर खर्चही दोन प्रकारचे असतात. एक असतं मॅन्डेटरी म्हणजे जे खर्च आपल्याला केल्याशिवाय आपण जीवन जगूच शकत नाही. जसं आपण मगाशी डिस्कस केलं की अन्न है ना, वस्त्र निवारा, अन्न वस्त्र निवारा. आणि दुसरं आहे डिस्क्रिशनरी, आपल्या सुखसोयींसाठी, कम्फर्टसाठी, लक्झरीजसाठी, की मला प्रवास करायचा आहे, मला हॉटेलमध्ये जेवायला जायचं आहे, मला ॲपलचा फोन घ्यायचा आहे, मला टॅब खर्च करायचा आहे. ह्या सगळ्या झाल्या लक्झरीज. हे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा खर्च करायचा आहे की नाही करायचा आहे. तर इन्कमला आपण म्हणतो इनफ्लो आणि एक्सपेन्सला आपण म्हणतो आउटफ्लो. जेव्हा उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्ती होतं तेव्हा आपल्याकडे सरप्लस पैसे जमा होतात म्हणजे जास्ती पैसे जमा होतात आणि त्या जास्ती पैशाची आपण बचत करतो म्हणजे सेव्हिंग्स करतो. आणि जेव्हा आपलं उत्पन्नापेक्षा खर्च जास्ती होतो
त्याला आपण म्हणतो तूट निर्माण होणं किंवा डेफिसिट निर्माण होणं. तर डेफिसिट जेव्हा निर्माण होतं तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की आपली ओढाताण होते आणि मग आपल्याला कळतं की आपल्याला पैसा वाढवायची गरज आहे. तर आपल्याला अतिरिक्त पैशाची आपण गुंतवणूक करायला पाहिजे. सेव्हिंग्स म्हणजे पैशाची बचत करणं आणि गुंतवणूक म्हणजे पैशाची वाढ करणं. हा, तर पैशाची जेव्हा तूट निर्माण होते तेव्हा आर्थिक समस्यांना समोर जायला आपण आर्थिक नियोजन करायला पाहिजे. म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग करण्याची खूप आवश्यकता आहे, है ना. तर म्हणजे गुंतवणुकीचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला पैसे वाढवणं आणि त्याची सुरक्षितता, हे 2 गोष्टी आहेत. आता वॉरन बुफे जे प्रख्यात व सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार व उद्योगपती होते, त्यांचं असं म्हणणं आहे, नेव्हर डिपेंड ऑन अ सिंगल इन्कम, मेक इन्व्हेस्टमेंट टू क्रिएट अ सेकंड सोर्स. म्हणजे तुम्ही दुसरा एक सोर्स तयार करा आणि सुखी जीवनासाठी गुंतवणूक करणं खूप आवश्यक आहे. तर गुंतवणुकीचे का आवश्यक आहे ह्याचे जे आपण कारण जर काही पॉइंट्समध्ये आपण पाहिले तर पैसा जमवणं आणि आपल्या सुखसोयींसाठी खर्च करायचा असेल तर तो वाढवणं खूप आवश्यक आहे. दुसरं, आर्थिक उद्दिष्ट जे आपले फायनान्शियल गोल्स असतात, जसं चाइल्ड एज्युकेशन आहे, मॅरेज आहे, रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, हे सगळे जर आपण जेव्हा उद्दिष्ट डोक्यात ठेवतो त्याच्यासाठी आपल्याला पैसा गुंतवणं खूप आवश्यक आहे. तिसरं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला जे करायचं आहे कोणावरही अवलंबून न राहता आपल्याला पैसा जो गुंतवला तर आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य राहतं. मग पुढच्या पिढीसाठी, मग काही लोक म्हणतात माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मला आता काही गुंतवायचा नाही आणि कमवायचं नाही. पुढच्या पिढीसाठी तुम्ही पैसा गुंतवा. तुमच्या नातवंडांना तुम्ही गिफ्ट करू शकता. नाही तर तुम्ही सामाजिक कार्यांसाठी तुम्ही पैसा गुंतवा, तुम्ही चॅरिटी करा. तर अनेक गोष्टींसाठी तुम्ही पैसा गुंतवणं हे अतिशय महत्वाचं आहे. अच्छा मॅम, या गुंतवणुकीबद्दल फार सुंदर माहिती आमच्या दर्शकांना आपण दिली. माझा पुढचा प्रश्न की पूर्वीच्या काळापासून महिला स्वयंपाकघरातल्या डब्यांमध्ये पैसे जमवून ठेवायचे, इथपासून तर आता एखाद्या प्रोफेशनल कंपनीकडे गुंतवणूक करण्यापर्यंतचा प्रवास, याबाबत आपण काय सांगाल? हे पहा, देवी लक्ष्मी हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती आणि समृद्धी व संपत्तीची देवता आहे. अगदी बरोबर. या महिला शक्तीला आपण वैभवासाठी तिची पूजा करतो. तिथेच या उलट आपण कॉमनली भारतीय घरांमध्ये असं बघतो की महिलांना अर्थज्ञानाबद्दल काय कळणार, तिला काही कळणार नाही, अशी भूमिका घरच्यांची असते. किंवा सगळ्यात दुःखद गोष्ट म्हणजे महिलेलाच असं वाटतं मला त्यातलं काय कळणार. त्याच्यामुळे तिथे आपण महिला जेव्हा मुख्यतः गृहिणी होत्या तेव्हापासून त्या साखरेच्या डब्यात, तांदळाच्या डब्यात ह्या पैसा साठवून ठेवायच्या. का साठवून ठेवायच्या? तर कठीण परिस्थितीला तोच पैसा कामात यायचा जेव्हा घरातला पैसा संपायचा. म्हणजे पुरातन काळापासून महिलांना हे ज्ञान आहे की आपण हा पैसा साठवायला पाहिजे. फक्त महिलांना ही भीती वाटते की आपण ते करू शकू का. तर गुंतवणूक शास्त्र किंवा फायनान्स हे काही रॉकेट सायन्स नाहीये. अगदी तुम्ही पैसा हा गुंतवू शकता. पण जशा जशा महिला कामासाठी बाहेर पडल्या तशा तशा महिला पैसा हाताळायला लागल्या. महिला घरचं बजेट मॅनेज करू लागल्या. तुम्हाला सोपं उदाहरण मी एक देते की वर्षभर आपल्याला किराण्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा, ते बजेट आणि दिवाळीतलं बजेट, हे बजेट वेगळं असतं. दिवाळीत किंवा कुठल्याही सणवाराला आपल्याला जास्ती किराणा लागतो. आपण गोडधोड करतो, असे फराळाचे पदार्थ करतो, पंचपक्वान्न करतो. तर घरातल्या आयांकडून आपण ऐकलंय, नाही बाबा आता हा खर्च नाही, मला हे किराण्यात विकत आणायचंय. तर ही प्रत्येक गृहिणी घरातली हे बजेट मॅनेज करत असते, ते ती बॅलन्स करत असते. तेवढंच नाही तर आर्थिक, मला असं वाटतं की महिलांनी आर्थिक निर्णयांमध्ये सुद्धा सहभागी व्हायला पाहिजे. आणि या सगळ्यात त्यांचा आता सहभाग दिसायला लागलाय. महिला अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला दिसतात. टीचर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, नंतर पुन्हा आर्किटेक्ट्स आहेत, बँकिंग सेक्टरमध्ये दिसतील, इन्शुरन्स सेक्टरमध्ये तुम्हाला दिसतील.
आणि आता तुम्ही उदाहरणं जर पाहिली तर अरुंधती भट्टाचार्य SBIच्या चेअरपर्सन, नैना किडवई मॅडम HSBCच्या चेअरपर्सन आणि मधाबी पुरी बुच पहिल्या महिला चेअरपर्सन सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर या महिलांकडून आपण प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि या क्षेत्रात आपल्याला काही कळत नाही हे गैरसमज दूर करून फायनान्स बद्दल शिकायला पाहिजे. खरं तर जसं आपण सांगितलं की या फायनान्स बद्दल म्हणजे महिलांना काही कळत नाही, पण असं म्हणणाऱ्या प्रत्येकांना हे सांगावंसं वाटतं की तिचा घर खर्चाचा गणिताचा आकडा कधीच चुकत नाही. आणि आजच्या महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. याच्यासाठी मला अजून एक मुद्दा ऍड करायचा आहे की महिलांनी पुरुषांच्या सोबतीने गुंतवणुकीत सहभागी व्हायला हवं. कारण 2 कारण आहे. महिलांना आर्थिक सुरक्षितता म्हणजे समजा एखाद्या घरात ऍक्सिडेंट झाला आणि घरातला कमवता जो व्यक्ती असतो त्याला गॅप द्यावी लागली नोकरी किंवा कामधंद्यातून, की आपण कोविडमध्ये पाहिलं की डेथ होते, तर सगळी जबाबदारी ही महिलांवर आली. आपण अनेक केसेस अशा बघितल्या. तर आर्थिक सुरक्षिततासाठी महिलांनी गुंतवणूक आणि म्हणजे फायनान्स हा क्षेत्र समजून घ्यायला पाहिजे. दुसरं, पुन्हा महिलांनी आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे त्यांना कोणी विचारायची त्यांना गरज नाहीये. त्यांना जो खर्च करायचा आहे त्यांच्या सुखसोयींसाठी त्या करू शकतात, त्या स्वतःसाठी करू शकतात, परिवारासाठी करू शकतात. आणि मला यासोबत एक म्हणायचं आहे की फायनान्स हे जेंडर स्टिरियोटाईप नसून हे लिंग समानताच्या स्तरावर आहे. स्त्री व पुरुषांनी कुटुंब व्यवस्थेसाठी एकत्र मिळून जर गुंतवणूक केली किंवा बचत केली तर परिवार खूप खुश राहू शकतो आणि एखाद्या पुरुषावर त्याचा ओझं राहणार नाही. अगदी बरोबर, हो की नाही? त्याच्यामुळे महिलांनी उत्पन्न व खर्च या बाबतीत समतोल साधायला पाहिजे. आणि त्याच्यात अनेक क्षेत्रांमध्ये महिला आता इन्व्हेस्ट करू शकतात. बँक अकाउंट्स आहेत, नंतर पोस्ट ऑफिस आहेत, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड्स आहेत, स्टॉक शेअर मार्केट आहेत, इन्शुरन्स आहे. अशा अनेक क्षेत्रांमध्ये महिला आज दिसतात आहेत आणि महिला इन्व्हेस्टमेंट करू शकतात. याबाबत आपण पुढे आता जाणून घेऊच. अगदीच. मॅम, बऱ्याच कंपन्या गुंतवणुकीसाठी फोन कॉल्स करतात, तर आपण कुठे गुंतवणूक करायला हवी ते सुद्धा आमच्या दर्शकांना आपण सांगा. हे गुंतवणूक कंपनीज जे फोन कॉल्स करतात आणि खूप घोटाळे व्हायला लागले आहेत. तर गुंतवणूक घोटाळेचे प्रमाण खूपच वाढतं आहे. बनावटी वेबसाईट्स आहे, फॉरेक्स स्कीम्स आहे, क्रिप्टोकरन्सीच्या घोटाळ्यांमुळे लोकांचे करोडोचे नुकसान झाले आहेत. आजकाल ऑनलाईन इन्व्हेस्टमेंटचे प्रमाण खूप वाढले. त्याच्यात चांगले पोर्टल्स पण आहेत, चांगले ऍप्स पण आहे. मी म्हणेन ग्रो ऍप आहे, झिरो आहे किंवा अशा अनेक चांगले ऍप्स आहे. पण त्याच्यासोबतच अनेक धोके पण निर्माण झालेले आहेत. तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, फोन कॉल्स याद्वारे फेक कंपनीज पैसे दुप्पट करून देऊ, एका वर्षात आम्ही पैसे दुप्पट करू, नंतर मोठ्या पगाराचे नोकऱ्यांचे आश्वासनं देणं किंवा फेक इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म्स म्हणजे मध्ये असे काही स्कॅम्स झाले की ज्याच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट झाली असं त्या इन्व्हेस्टर्सला वाटलं, पण इन्व्हेस्टमेंट झालीच नव्हती. जेव्हा ते पैसे काढायला गेले तेव्हा त्यांचे युनिट्सच अलॉटेड नव्हते आणि इन्व्हेस्टमेंट झालीच नव्हती. पैसे बँकेतून डेबिट झाले होते पण इन्व्हेस्टमेंट ही झाली नव्हती. तर आता आपण कशापासून अलर्ट राहायला पाहिजे? तर जे क्विक प्रॉफिट्स असतात, कमी वेळात जास्तीत जास्त नफा करून देणं, एका वर्षात मी पैसे डबल करून देतो, असे जे प्रॉफिट्स असतात, किंवा तुमचे पर्सनल डिटेल्स विचारायला खूप फोन करतात आजकाल की तुमचा अकाउंट नंबर सांगाल का, तुमचा आधार नंबर सांगाल का, पॅन नंबर, हाय सिक्युरिटी कोड सुद्धा मागायला लागले आहेत, OTP आणि पिन नंबर्स. आणि अशी परिस्थिती आहे की बरेच सिनियर सिटीजन्स किंवा जे लोक जागृत नाहीये आणि त्यांना डिजिटल गोष्टी अजून तेवढ्या समजत नाहीत, ते लोक कोड आणि OTP देऊन पण देतात आणि खूप पैसे गमावून पण टाकतात. तर नेहमी हे लक्षात ठेवायला पाहिजे की हा रेड सिग्नल आहे की गुंतवणूकदारांनी ओळखावं की असे फोन्स व मेसेजेस नेहमी टाळावे आणि अननोन सोर्सेस किंवा अननोन रिसोर्सेसला कधीही उत्तर देऊ नका. ओके.
मग इन्व्हेस्टमेंट कोणा थ्रू करावी तर नाही. आणि अजून एक ह्याच्यात की कधी अशी समस्या आली तर कोणाकडे जावं. तर प्रत्येक पोलीस स्टेशनला सायबर क्राईम सेल असतो. हो. तर त्या सायबर क्राईम सेलमध्ये तुम्ही तुमची कंप्लेंट करू शकतात आणि ते तुम्हाला नक्कीच त्याचं सोल्युशन देतील. ओके. तर आता गुंतवणूक तुमचा जो नेक्स्ट प्रश्न होता की बा गुंतवणूक कोणा थ्रू मग आम्ही करावी. तर गुंतवणूक ही सर्टिफाईड जसं इन्शुरन्स एजंट्स आहेत तर IRDA तर्फे जे सर्टिफाईड इन्शुरन्स एजंट्स असतात किंवा असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया AMFI ह्यांच्यातर्फे रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स जे असतात किंवा सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून रजिस्टर्ड स्टॉक एक्सचेंज ब्रोकर्स असतात त्यांच्या थ्रूच तुम्ही गुंतवणूक करायला पाहिजे. ओके. कारण आणि मुख्यतः म्हणजे प्रोफेशनल तुम्ही मदत घ्यायला पाहिजे. कुठल्याही अननोन माध्यमांवर विश्वास ठेवू नका. तर आता कसं ओळखायला पाहिजे की बा हा रजिस्टर्ड आहे की नाही. तर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट्स आहेत. तिथे जसं आता म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर कडे ARN नंबर असतो, अप्लिकेशन रजिस्ट्रेशन नंबर. तुम्ही तो सेबीच्या साईटवर जाऊन व्हेरीफाय करू शकता की हा डिस्ट्रीब्युटर खरंच डिस्ट्रीब्युटर आहे का, हा रजिस्टर्ड डिस्ट्रीब्युटर आहे का, तरच त्याच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट करा. ओके. नाहीतर अननोन म्हणजे ते कसं आहे की तुम्ही कुलपाची किल्ली एखाद्या व्यक्तीला देऊन दिली आणि मग म्हणता की अरे माझं तुम्ही कुलूप उघडू शकत नाही. तसंच जसं तुम्ही पिन देऊन देता, OTP देऊन देता आणि तुम्ही कोणाला काही ब्रोकर्स तर तुमचे पैसे घेऊन गुंतवून देतात. तर तसं करू नका. प्रॉपर चॅनल थ्रू जा. अगदी बरोबर. आणि आजकाल असे स्कॅम खूप प्रमाणामध्ये घडताना दिसते आहेत. हो हो. आता आपण आजघडीला शेकडो कंपन्या आलेल्या आहेत. आपण कुणावर विश्वास ठेवायचं ते सुद्धा आपण सांगितलं. मला सांगा की या गुंतवणुकीसाठीची सोपी आणि सरळ पद्धत काय आहे ते आमच्या दर्शकांना सांगा. गुंतवणूक म्हणजे अशी मालमत्ता किंवा अशी साधनं ज्याच्यात आपण पैसा हा सेफली वाढवू शकतो. गुंतवणूक म्हणजे काय तर पैशापासून पैसा कमवण्याचा प्रयत्न करणं. पैसा कमवण्याच्या सोप्या पद्धती जाणण्याच्या आधी आपण काही गुंतवणुकीचे नियम लक्षात घेऊ, ज्याला आपण म्हणू लॉज ऑफ इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. तर पहिला जो रूल आहे तो आहे सुरक्षितता. आपली गुंतवणूक ही सुरक्षित असली पाहिजे. सुरक्षित कुठे असू शकते, जसं उदाहरणार्थ नॅशनलाइज्ड बँक अकाउंट, राष्ट्रीय बँक खातं, सेव्हिंग अकाउंट आहे, ज्याही नॅशनलाइज्ड बँक्स आहे किंवा ज्या रजिस्टर्ड बँक्स आहे तिथे तुम्ही तुमचं खातं उघडा. पहिलं झालं सुरक्षितता. दुसरं आहे लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे पैसा अशा साधनात तुम्ही गुंतवायला पाहिजे जिथून तुम्ही सोप्या पद्धतीने पैसा कधीही काढू शकता. जसं तुम्ही सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे गुंतवले तर तुम्ही तुमच्या ATM कार्डनी, चेकनी पैसा कधीही काढू शकता. जसं दुसरी गोष्ट म्युच्युअल फंड्स आहे, स्टॉक्स आहे, तुम्ही कधीही रिडम्पशन करू शकता. पण मग पैसा असे पण काही गुंतवणुकीची साधनं आहेत जसं रिअल इस्टेट तुम्ही म्हणाल तर आपल्याला डॉक्युमेंट्सची, कागदपत्रांची खूप जमवाजमव करावी लागते. ते सगळं नीट असेल मग ग्राहक शोधावा लागतो आणि मग तुम्हाला ती प्रॉपर्टी विकावी लागते. त्याच्यामुळे तिथली लिक्विडिटी कठीण असते. रिअल इस्टेट ही एक चांगलं गुंतवणूक साधन आहे पण सोपी नाही आहे. तिथली लिक्विडिटी ही कठीण आहे. ओके. अजून एक आहे की म्युच्युअल फंड्स मधून काही ओपन एंडेड स्कीम्स असतात, काही लॉक स्कीम्स असतात. तर तुम्ही ओपन एंडेड स्कीम्स मधूनही पैसा काढू शकता. नंतर आहे तिसरा परतावा. गुंतवणूक अशा ठिकाणी तुम्ही करायला पाहिजे जिथे तुम्हाला महागाईचा जो दर आहे, इन्फ्लेशन रेट आहे, त्याच्यापेक्षा तुम्हाला परतावा जास्ती मिळायला पाहिजे. साधारण समजून घेण्यासाठी इन्फ्लेशन रेट म्हणजे काय तर एफडीचा जो रेट असतो साधारण 6 ते 7% तोच इन्फ्लेशनचा रेट असतो 6 to 7%. तर अशा ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे जे तुमच्या इन्फ्लेशनला बीट करेल. ओके. अशा ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. नंतर आहे सुलभता. गुंतवणुकीचे साधन गुंतवणूक करण्याची पद्धत सोपी करणारे पाहिजे. खूप गुंतागुंतीचे साधन त्याच्यात नको असायला किंवा इझी प्रोसेस असायला पाहिजे, इझी ट्रान्झॅक्शन असायला पाहिजे. तर गुंतवणूक करणं आपल्याला सोपं जातं. नंतर आहे खर्च. गुंतवणूक करण्याची प्रक्रिया कमी
आर्थिक कमी खर्चिक असायला पाहिजे. त्याच्यात खूप खर्च जर लागत असतील तुम्हाला, जसं आता रिअल इस्टेटमध्येच आपण जाऊ की खूप स्टॅम्प ड्युटी, वकिलाकडे जाणं, सगळ्या या ज्या फीज आहेत या गोष्टी आहेत, किंवा तुम्ही सोनं चांदीत तेवढा पैसा तुम्हाला गुंतवावा लागतो. तर अशा क्षेत्रांमध्ये तुम्ही अशा म्हणजे प्रोडक्ट्स तुम्ही निवडायला पाहिजे जिथे खर्च पण कमी लागतो. तर गुंतवणुकीची साधने कुठली, तर आपण पहिले ट्रेडिशनल हे बघू. बँक अकाउंट्स आहे, सेव्हिंग अकाउंट आहे, फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट आहे, रिकरिंग अकाउंट आहे. इथे साधारण 3 ते 8% तुम्हाला व्याजदर मिळतं. तर मग रिअल इस्टेट आहे, तुम्ही जमीन आहे, प्लॉट, घर, फ्लॅट, या सगळ्या गोष्टींमध्ये रिअल इस्टेटमध्ये. तर इथला एक तुम्ही जर आकडा, एक मजेदार आकडा आहे, लोकांना वाटतं बा रिअल इस्टेटमध्ये आपले पैसे एकदम डबल होतील. तर आतापर्यंत जे रिपोर्ट्स आलेले आहे त्यानुसार 10 ते 12% तुमची वाढ रिअल इस्टेटमध्ये होते. हा, जर तुम्हाला घर राहण्यासाठी हवं असेल तर तुम्ही घर घ्यायलाच पाहिजे. तुम्ही त्याच्यात राहणार असाल तर घर घ्या. पण बा मी एक इन्व्हेस्टमेंट म्हणून घर जर घेत असू असं तुमचं हे जर म्हणणं असेल तर ते चुकीचं गुंतवणुकीचं हे आहे. तिसरं आहे व्हॅल्युएबल मेटल्स किंवा कमोडिटी मार्केट, सोनं, चांदी ह्याच्यात इन्व्हेस्ट करणं. तर त्याच्यात सुद्धा 6 ते 7% तुमचे ग्रोथ होते. मग आहे बॉन्ड्स हा भारतातील कर्ज गुंतवणूक प्रकारातील एक प्रकार आहे. नंतर आहे शेअर्स आणि स्टॉक मार्केट. तर कॉर्पोरेट सेक्युरिटीज आहे किंवा इन्व्हेस्टमेंट जे स्टॉक्स मध्ये करतो, इक्विटी शेअर्स मध्ये करतो, ते म्हणजे एका कंपनीचा तुम्हाला एक हिस्सा, शेअर, तुम्ही एक ओनर बनता त्याचे, त्याला आपण म्हणतो स्टॉक मार्केट. ओके, ठीक आहे. तर शेअर बाजारात काम करण्यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंट लागतं. नंतर आहे म्युच्युअल फंड. तर सेक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करायची असेल तर म्युच्युअल फंड हा योग्य मार्ग आहे. ओके मॅम, या म्युच्युअल फंड असो की मग गुंतवणुकीसाठीचे मार्ग, अनेक सोप्या सरळ पद्धती आमच्या दर्शकांना आपण सांगितल्या. आपण एक एम्फी रजिस्टर्ड आहात, तर म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय आहे ते सुद्धा आमच्या दर्शकांना सांगा. म्युच्युअल फंड्स ही अशी एक गुंतवणूक योजना आहे जिथे गुंतवणूकदार मोठ्या संख्येने, ज्यांचं एकच उद्दिष्ट असतं, अशा ठिकाणी पैसे एकत्र करतात आणि त्याच्या भांडवली गुंतवणुकीची जी विविध मालमत्ता असते तिथे गुंतवतात. जसं इक्विटीज आहेत, स्टॉक्स आहे, बॉन्ड्स आहे, सेक्युरिटीज आहे, तिथे ते गुंतवतात. प्रत्येक गुंतवणूकदाराला युनिट्स दिले जातात. हे युनिट्स त्या निधीतील त्यांच्या भागाचे प्रतिनिधित्व करतात. ओके, तर आता म्युच्युअल फंडाचे काय फायदे आहेत, तर म्युच्युअल फंड सर्वात महत्वाचा फायदा हा आहे की आपल्याला प्रोफेशनल फंड मॅनेजमेंट इथे मिळते. ओके, दुसरी गोष्ट मॉनिटरिंग. सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी हा इन्व्हेस्टर्सच्या हक्कासाठीच तिथे आहे की तिथे काहीही गडबडी व्हायला नको. आता काही म्युच्युअल फंड्स मध्ये, मी नाव नाही घेत, पण काही म्युच्युअल फंड्स मध्ये गडबडी आल्या, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, तर सेबीच्या गाईडलाईन्स आल्या की सध्या तुम्ही तिथली इन्व्हेस्टमेंट थांबवून द्या. ओके. नंतर डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ. जसं आपलं डाएट आहे, आपण आता भारतीय थाली जेव्हा आपण बघतो तर त्या थाळीत आपल्याला अगदी मीठ, लिंबू, कोशिंबीर, चटणी, भाज्या, वरण भात, पोळी, गोड असे जे बॅलन्स डाएट असतं, तसंच इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ हवा. म्हणजे सगळ्या गोष्टींचा त्याच्यात समावेश असायला पाहिजे. तर डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ, अनेक सेक्टर्स मधले शेअर्स एका म्युच्युअल फंड स्कीम मध्ये असतात, तर आपला पोर्टफोलिओ हा डायव्हर्सिफाईड असतो. नंतर लिक्विडिटी. मगाशी मी जे तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंटचा रूल सांगितला होता, तुम्हाला पैसे म्युच्युअल फंडातून कधीही काढता येतात. फक्त जी इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम असते, म्हणजे इथे टॅक्स सेव्हिंग स्कीम असते, तिथे 3 वर्षाचं लॉक इन आहे. बाकी ओपन एंडेड स्कीम्स मध्ये तुम्ही कधीही पैसे काढू शकता. लोकांना खूप मुळात टेन्शन असतं की अरे, आणि आपल्याला जाहिराती दिसतात, म्युच्युअल फंडचा सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज रीड अबाव द मटेरियल अबाव, हे जे इन्फॉर्मेशन वाचा आहे म्हणतात. तर लोकांना भीती वाटते, अरे आमच्यासाठी म्युच्युअल फंड नाहीये. तर तुम्हाला माहिती आहे का की म्युच्युअल फंडात कमीत कमी इन्व्हेस्टमेंट कितीची करू शकतो, तर तशी 100 रुपयाची. अच्छा. आणि SIP मिनिमम 500 रुपयापासून तुम्ही सुरू करू शकता.
म्हणजे छोट्या इन्व्हेस्टर्सला सुद्धा अनेक सेक्युरिटी मार्केटमध्ये जिथे आपण पैसा लावू शकत नाही ते म्युच्युअल फंडातर्फे थ्रू तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ओके. म्युच्युअल फंडाचे ना अनेक प्रकार असतात. म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे इक्विटी. ठीक आहे. म्युच्युअल फंडाचा एक प्रकार इक्विटी म्हणजे कसं, तर प्रामुख्याने कंपनी शेअर्स मध्ये गुंतवतात. त्याच्यातलं पहिलं म्हणजे संपत्ती निर्माण करणे हे इक्विटी म्युच्युअल फंड्सचं हे आहे, उद्दिष्ट आहे. मग भांडवलाचे अधिमूल्यन होते. नंतर मोठे परतावे मिळण्याची क्षमता असते. तर त्याच्यात पण इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये पण प्रकार असतात. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप, फ्लेक्झी कॅप. तर लार्ज कॅप म्हणजे टॉप 100 मार्केट कॅपिटलायझेशनच्या कंपनीज असतात किंवा ज्या मोठ्या कंपनीजमध्ये गुंतवणूक होते त्याला लार्ज कॅप कंपनीज म्हणतात. मध्यम आकाराच्या कंपनीमध्ये मिड कॅप कंपनीज म्हणतात आणि छोट्या लहान कंपनीजमध्ये गुंतवणूक जेव्हा होते तेव्हा त्याला स्मॉल कॅप कंपनीज म्हणतात. मल्टी कॅप म्हणजे सगळ्यांचं मिश्र, लार्ज, मिड आणि स्मॉलचं मिक्सचर. ओके. आणि फ्लेक्झी कॅप म्हणजे फंड मॅनेजर्स हे म्युच्युअल फंड मॅनेज करतात. तर जेव्हा त्यांना फ्लेक्झिबिलिटी असते कुठल्या कॅटेगरीत इन्व्हेस्ट करायचं त्याला फ्लेक्झी कॅप कॅटेगरी म्हणतात. ओके. मग आहे सेक्टर, एका प्रकारच्या व्यवसायात इन्व्हेस्ट करणं जसं IT सेक्टर आहे, किंवा थीम, एका पर्टिक्युलर थीम मध्ये गुंतवणूक करणं जसं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या थीमॅटिक फंड्स म्हणतात त्याला. तर हे सगळे प्रकार इक्विटी मार्केटचे. मग लोकांना असं वाटतं की अरे आम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायचे, त्याच्यापेक्षा बँकच बरी. तर एक दुसरा पर्याय आहे बॉन्ड फंड्स किंवा डेट फंड्स, ज्याचा शेअर मार्केटशी संबंध नसतो. तर ते गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, कमर्शियल पेपर्स, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स ह्याच्यात ते गुंतवतात. तर या तुलनेत इक्विटीच्या तुलनेत ही सुरक्षित एक साधन आहे आणि उत्पन्न निर्मितीसाठी पण सोयीस्कर आहे. लिक्विड फंड, डेट फंड्स ह्याला जनरली पार्किंगसाठी किंवा तिथे 7 ते 8% व्याज म्हणजे लेस रिस्क लेस रिटर्न्स असा प्रकार येतो. आणि एक तिसरा आहे हायब्रिड फंड, जे आपण इक्विटी फंड्स पाहिले आणि डेट फंड्स पाहिले त्याचं कॉम्बिनेशन म्हणजे हायब्रिड फंड्स. जसं अग्रेसिव्ह बॅलन्स्ड फंड्स आहे, बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड्स आहेत आणि सोल्युशन ओरिएंटेड फंड्स एक प्रकार असतो, किंवा चाइल्ड बेनिफिट फंड्स, रिटायरमेंट बेनिफिट फंड्स, हे पण म्युच्युअल फंडाचे प्रकार आहेत. आता म्युच्युअल फंडात कसं इन्व्हेस्ट करायचं, तर 2 पद्धतीने करू शकता. एक पॉप्युलर म्हणजे SIP. अच्छा. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे दर महिन्याला तुमच्या बँक अकाउंट मधून एक पर्टिक्युलर रक्कम जी तुम्ही ठरवता ती बँक अकाउंट मधून डेबिट होऊन म्युच्युअल फंड स्कीम मध्ये ती इन्व्हेस्ट होते. ओके. आणि दुसरी म्हणजे लमसम, एकच रक्कम तुम्ही डायरेक्टली इक्विटी कुठल्याही म्युच्युअल फंड स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करू शकता एका वेळेस. त्याला म्हणतो आपण लमसम इन्व्हेस्टमेंट. ती दर महिन्याला डेबिट होणार नाही, त्याला म्हणतात लमसम इन्व्हेस्टमेंट. ओके. तर आता आपल्याला जर मॅजिक ऑफ म्युच्युअल फंड समजून घ्यायची असेल तर तुम्ही जर 1000 रुपयाचं SIP काढलं आणि 5 वर्षासाठी ते SIP काढलं तर तुम्ही 60,000 रुपये 5 वर्षात गुंतवाल. तर 12% 60,000चे 85,382 एवढी तुम्हाला कमाई मिळेल आणि 15% 93,000 तुमची कमाई होईल. आणि तेच आपण लमसम मध्ये तुम्ही एकदाच 1 लाख रुपये टाकले तर 12% त्याचे 1.76 lakhs होतील आणि 5 वर्षात 15% त्याचे 2 लाख रुपये होतील. अच्छा. तर मला सांगण्याचं कारण माझे हे आहे की म्युच्युअल फंड मध्ये आतापर्यंत जो 40 वर्षाचा रेकॉर्ड आहे त्याच्यात 15 ते 16% CAGR म्हणजे कंपाऊंडेड अॅन्युअलाइज्ड ग्रोथ रेट हा मिळालेला आहे इन्व्हेस्टर्सला. तर तुमचे 5 वर्षात पैसे डबल होतात. म्हणजे पहा, आता म्युच्युअल फंडात सुद्धा 5 वर्ष लागतात डबल व्हायला. मगाशी जे आपण पाहिलं की फसवणुकीच्या ज्या स्कीम्स असतात 1 वर्षात डबल करणं, तर म्युच्युअल फंड सारखं इतकं प्रोफेशनली मॅनेज्ड कंपनीला सुद्धा एवढा वेळ लागतो. म्हणून इन्व्हेस्टमेंटमध्ये एक लॉ ऑफ फार्म म्हणून एक लॉ मान्य केला जातो. तो म्हणजे जेव्हा तुम्ही पीक लावता तेव्हा फळ मिळायला वेळ लागतो ना, लगेच वर्षभरात आंबे आपल्याला मिळत नाही. अगदी बरोबर. तसंच गुंतवणुकी केली की लगेच फळ मिळणार नाही. लोकांना असं वाटतं पैसे गुंतवले की लगेच आपल्याला त्याचे रिटर्न्स मिळायला पाहिजे, तर असं होत नाही.
ओके. त्याच्यामुळे SIP आणि लमसम. तर SIP मध्ये कमीत कमी 500 रुपये तुम्ही गुंतवू शकता आणि लमसम मध्ये कमीत कमी तुम्ही 5,000 रुपये गुंतवू शकता. ओके. म्हणजे जरुरी नाही आहे की लमसम म्हणजे तुम्हाला लाखोच रुपये गुंतवायचे, मिनिमम 5,000 सुद्धा आहे. ओके. आणि समजा एक मजेदार गणित तुम्हाला सांगते हम्म. की जर तुम्ही 1,00,000 रुपये हम्म. एकदाच गुंतवले हम्म. आणि 35 वर्ष त्याला पाहिलेच नाही, हम्म. तर 15% त्याचे होतील 1,33,00,000. अच्छा. म्हणजे मुलाच्या जन्माच्या तेव्हा हम्म. तुम्ही जर पैसे गुंतवून दिले हम्म. आणि 35 वर्ष त्याच्याकडे पाहिलंच नाही, हम्म. तर त्या मुलाला तुम्ही 35व्या वर्षी 1,00,00,000 रुपये देऊ शकता. अच्छा. 1,000चं SIP केलं तुम्ही पहिल्या वर्षी, हम्म. 35 वर्ष ते SIP चालू आहे, न पैसे काढता हम्म. किंवा न SIP थांबवता, तर त्याचे होतील 1,21,00,000 रुपये. अच्छा. तर आता हे काही ऍडव्हर्टायझिंग गिमिक किंवा असं नसून हम्म. हा 40 वर्षाचा रेकॉर्ड आहे. हम्म. ह्याला आपण म्हणतो कंपाऊंडिंग. अच्छा. आईन्स्टाईनने म्हटलंय की हे 7th वंडर आहे. हम्म. कंपाऊंडिंग म्हणजे चक्रवाढ, हम्म. तर व्याजावर व्याज. तर कंपाऊंडिंगने म्युच्युअल फंडात पैसे वाढतात. हम्म. त्याच्यामुळे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ही कधी पण गोल ओरिएंटेड असायला पाहिजे, काहीतरी आपलं ध्येय असायला पाहिजे. आणि तुम्ही जर ध्येय तुमचं कसं असायला पाहिजे, तर स्मार्ट गोल असायला पाहिजे. स्मार्ट म्हणजे S म्हणजे स्पेसिफिक, हम्म. की मला इतके इतके पैसे लागणार आहेत, हे स्पेसिफिक. हम्म. दुसरं मेजरेबल. हम्म. एखादा म्हणेल की मला 50 कोटी लागणार आहे, तर तुम्ही खरंच तेवढे गुंतवता आहात का, तर मेजरेबल पाहिजे. ओके. तिसरं म्हणजे अचिवेबल. तुम्ही ते अचीव करण्याची क्षमता पाहिजे. म्हणजे तुमचा तेवढ्याचा SIP किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही अचीव कराल. अगदी बरोबर. तुम्ही 1,000 रुपयाच इन्व्हेस्ट करत असाल आणि तुम्ही म्हणाल मला 5 वर्षात 1 कोटी हवे आहे, तर ते अचीव नाही होणार. हम्म. गोल रिअलिस्टिक पण पाहिजे. Okay. स्मार्ट मधला S म्हणजे स्पेसिफिक, M म्हणजे मेजरेबल, A म्हणजे अचिवेबल, R म्हणजे रिअलिस्टिक आणि T म्हणजे टाइम बाउंड. किती वर्षासाठी आपण इन्व्हेस्ट करतोय असं नाही, काहीतरी एक टाइम बाउंड असायला पाहिजे आपला गोल. तर म्युच्युअल फंड हा असा एक मार्ग आहे की ज्याच्या थ्रू तुम्ही करोडो कमवू शकता. ओके. फक्त त्याला जसं आपल्याला ताप आला, सर्दी खोकल्याला, तर आपण औषधाच्या दुकानात गेलो, एक गोळी खाल्ली, थोडे दिवस बरं वाटेल, पण सतत आपल्याला जे इन्फेक्शन होत असेल तर आपण कोणाकडे जायला पाहिजे, डॉक्टरकडे. तसंच तुम्ही, माझ्या काकाने मला सांगितलं, माझ्या मामाने मला सांगितलं, अरे तू इस शेअर में इन्वेस्ट कर ले, अरे तू ये स्कीम में डाल दे, ये अच्छा है. अशावर अवलंबून न राहता तुम्ही प्रोफेशनल मॅनेज जे करतात, जे ऑथराइज डिस्ट्रीब्युटर आहे, ऑथराइज सल्लागार आहे, त्यांच्याकडून सल्ला घेऊन इन्व्हेस्टमेंट करणं हे कधी पण योग्य आहे. म्हणूनच आजकाल प्रमोशन करतात की म्युच्युअल फंड सही आहे. अगदी बरोबर. मॅम, म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय, त्याचे प्रकार, इन्व्हेस्ट कशी करायची, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आमच्या प्रेक्षकांना फार सुंदर सांगितलं. मॅम, महिलांनी सुद्धा या क्षेत्राकडे वळावं यासाठी आपण काय सांगा? हे 2019चा सर्वे आहे इंडियन फायनान्शियल फर्म नुसार, तर फक्त 1/3 महिला इन्व्हेस्टमेंट डिसिजन स्वतः घेतात. महिला आर्थिकदृष्ट्या इंडिपेंडंट झाल्या आहेत. अनेक क्षेत्रात महिला आहेत. आज मी जेव्हा या क्षेत्रात काम करते तेव्हा मी डॉक्टर्सशी बोलते, नंतर वेगवेगळ्या प्रोफेशनल्सशी मी बोलते, आणि त्यांचं म्हणणं असतं आमचे ना हेच इन्व्हेस्टमेंट बद्दल बघतात, किंवा ह्यांना विचारून मी सांगते, ते नीट सल्ला देतील, किंवा माझा भाऊ हे सांगतो, माझे वडील हे सांगतात. तर मला दुःख होतं की तुम्ही डॉक्टर झाला, तुम्ही इतके प्रोफेशनल ट्रेनिंग घेऊन मोठ्या पदावर तुम्ही गेला, पण तुमचं फायनान्शियल डिपेंडन्सी हे घरच्या पुरुषावर आहे. हे पहा, पुरुषांकडून जरूर मदत घ्यावी. त्यांना अनुभव असतो, त्यांना काळजी असते, त्याच्यामुळे त्यांचा गायडन्स तुम्ही घ्या. पण त्याच्यामुळे तुम्ही फायनान्शियली इलिटरेट राहणार आहात का, तर हे तुमचं चुकतंय. तर महिला आर्थिकदृष्ट्या इंडिपेंडंट कशा नाही आहेत, तर त्या 2-3 क्षेत्रातच इन्व्हेस्ट करतात. माझं बँक अकाउंट आहे किंवा मी सोनं विकत घेते. मगाशी सांगितल्याप्रमाणे सोन्याचा व्याजदर किती आहे? 7% मग तुम्ही सोन्यात इन्व्हेस्ट करणं हे तुमचं कितपत योग्य आहे ह्याच्याबद्दल तुम्ही विचार करायला पाहिजे. महिलांना मी आता एक सांगेन की बँकेत जायला लागा, चेक्स भरायला लागा.
नंतर पासबुक अपडेट करणं शिका, ऑनलाईन व्यवहार करणं शिका, इन्कम टॅक्स फायलिंग, इन्कम टॅक्सचं कम्प्युटेशन कसं होतं हे शिका, इन्शुरन्सच्या प्रीमियम, डेट्स या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. या तुम्ही करू शकता. विमेन आर द बेस्ट मल्टीटास्कर्स. त्या एका गॅसवर दूधही ठेवतात, एकीकडे पोळे करतात, एकीकडे मुलाचा अभ्यासही घेत असतात आणि असे ते अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असतात. तर का तुम्ही फायनान्स क्षेत्रात पुढे नाही जाऊ शकत? तुम्ही जरूर जाऊ शकता. तर महिलांनी काय करावं? महिलांनी एक गोल ठेवावं. एक कशासाठी आपण पैसा गुंतवतोय ह्याचं एक ध्येय ठेवायला पाहिजे. नंतर म्हणजे ते काही पण ध्येय असू शकतं की त्यांना फ्लॅट घ्यायची इच्छा आहे आणि आपल्या देशात असे अनेक कायदे ज्यात महिलांना सवलती आहेत. होम लोन घेताना सुद्धा महिलांना इंटरेस्ट रेट कमी लागतो. बरोबर है ना. त्याच्यामुळे बऱ्याच घरांमध्ये महिलांच्या नावावर घर घेतलं जातं लोन आणि टॅक्सेशन पर्पजसाठी, पण महिलांना काही त्यातलं माहिती नसतं. तर त्याच्यामुळे महिलांनी अवेअर राहावं. दुसरी गोष्ट, टेन्युअर ऑफ इन्व्हेस्टमेंट. किती वर्षांसाठी आपण गुंतवणूक करायला पाहिजे ह्याची काळजी महिलांनी घ्यायला पाहिजे. नंतर आपण रिस्क किती घेऊ शकतो, कारण की कसं आहे, फायनान्शियल प्रोडक्ट्समध्ये रिस्क असते. त्याच्यामुळे आपल्याला किती रिस्क घ्यायची, आपलं रिस्क ॲपेटाईट काय आहे हे आपण जाणून घेणं खूप आवश्यक आहे. नंतर गुंतवणूक करायला वाट पाहू नका. जाऊ दे ना, उद्या आता आपण करू, आज मला काही करायची नाहीये, असं न करता जी अपॉर्च्युनिटी आपल्याला येते ती इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. ओके. आणि महिलांनी आत्मनिर्भर होऊन देशाच्या आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करायला पाहिजे. आता आपण खूपदा पुरुषांना दोष देतो की अरे आम्हाला ते करू देत नाही, पण मी असे पण अनेक घरं पाहिली आहे की पुरुष मंडळी घरातली मागे लागतात की तू हे समजून घे, तू हे शिकून घे, माझ्या अब्सेन्स मध्ये तू काय करशील. तर महिलाच शिकत नाहीत. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या शिकून जर घेतल्या तर तुम्हालाच पुढे खूप सोपं जाईल. अशा अनेक केसेस आम्ही पाहिल्या आहेत की जिथे हजबंडची डेथ झाली तर महिलांना आता काय करायचं हा एवढा मोठा प्रश्न असतो. त्यांना हेच माहिती नसतं की सेव्हिंग अकाउंट्स कुठे आहेत, कुठल्या पॉलिसीज आहेत, कुठे काय केलेलं आहे, काहीच माहिती नसतं, कारण त्यांनी त्याच्यात कधी इंटरेस्टच घेतलेला नसतो. तर महिलांनी पहिले घरच्या फायनान्स मध्ये इंटरेस्ट घ्यावं. गृहमंत्री म्हणतो ना आपण हो महिलेला, तर तिने जर घरच्या फायनान्स मध्ये इंटरेस्ट घेतला आणि सगळ्या गोष्टी जर लिहून ठेवल्या तर तिला तो जो आनंद असतो ना फायनान्शियल इंडिपेंडन्सचा आणि फायनान्शियल सेक्युरिटीचा, की नाही माझ्यासाठी मी सेक्युर्ड आहे, आज काही प्रॉब्लेम आला तरी मी करू शकते, हा आनंदच वेगळा असतो. त्याच्यासाठी महिलांनी कॉन्फिडन्स ठेवा आणि अनेक माध्यमांथ्रू तुम्हाला शिकता येईल. अनेक फायनान्स विमेन लिटरसी प्रोग्राम्स होत असतात, सरकारी होत असतात. आजकाल सोशल मीडिया थ्रू इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस होत राहतात. बिझनेस चॅनल्स आहेत, त्याचा अभ्यास करा आणि महिलांनी या क्षेत्रात जरूर यायला पाहिजे. ओके मॅम, फार सुंदर असा संदेश आमच्या महिलांना आपण दिलं. जे नवीन लोक येतात ते कशा प्रकारच्या चुका करतात आणि त्या चुका होऊ नये यासाठी आपण काय सांगाल? लोक पहिली चूक अशी करतात इन्व्हेस्टमेंट करताना की त्यांना काही ध्येयच नसतं. म्हणजे मी अनेक इन्व्हेस्टर जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा त्यांचं असं असतं की मैंने 1000 की SIP कर ली है. अरे बाबा, तुझा 60-70 हजार पगार आहे आणि तू 1000 ची SIP करतोय तर त्याला काही अर्थ आहे का? मी तुम्हाला सांगते की ज्यांचे पगार 10-15 हजार असतील ते सुद्धा 2-3 हजाराच्या SIPs करतात. आणि अवेअर लोक मोठ्या अमाऊंट्सच्या पण इन्व्हेस्टमेंट्स करतात, असं नाहीये. पण जर ध्येय तुमचं नसेल तर तुम्हाला तशी वाढ करता येत नाही. त्याच्यामुळे तुमचा एक गोल असायला पाहिजे आणि त्यानुसार त्या गोल कडे तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्ही तुमचं अमाऊंट वाढवू शकता. गोल असा लक्षात ठेवायला पाहिजे की महागाईचा जो दर आहे तो नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे की आज आपल्याला 100 रुपये लागत आहे तर उद्या आपल्याला 107 रुपये लागणार आहेत, उद्या 200 रुपये लागणार आहेत. आज जी कमाई आहे ती उद्या पुरणार नाहीये. आजकाल मोस्ट ऑफ द लोकांना पेन्शनेबल जॉब्सच नाही आहेत आणि नवीन पिढीला तर नाहीच आहेत. त्याच्यामुळे तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग रिटायरमेंटच्या 10 वर्ष आधी नाही करायचंय. आपण 30 असताना रिटायरमेंट प्लॅनिंग करायचंय. आज तुम्ही पैसे गुंतवायला लागाल तर तुमचं रिटायरमेंट सेक्युअर राहील.
वॉरेन बफे असं म्हणतात की तुम्ही आज जर गुंतवणूक नाही केली तर म्हातारपणी तुम्हाला कामच करत राहावं लागेल. बरोबर. त्याच्यामुळे गुंतवणूक वेळेत सुरू करा. ओके. दुसरा आहे मार्केट फ्लक्च्युएशन्सला घाबरू नका. सेन्सेक्स जो म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये असतो म्हणजे सेन्सिटिव्हिटी इंडेक्स, जो डाऊनफॉल किंवा म्हणजे अप अँड डाऊन असा असतो. तर मार्केट फ्लक्च्युएशन्सला लोक खूप घाबरतात आणि लोक टायमिंग करतात. सेन्सेक्स ड्रॉप झाला की लोक पैसे काढून टाकतात घाबरून की अरे आपलं नुकसान होईल, जेव्हा की उलट नियम आहे. जेव्हा सेन्सेक्स हाय असतो तेव्हा तुम्ही प्रॉफिट बुकिंग करायला पाहिजे आणि जेव्हा सेन्सेक्स लो असतो तेव्हा तुम्ही पैसे गुंतवायला पाहिजे. ओके. तर हे ना जे पॅनिक होतो ना इन्व्हेस्टर, ते पॅनिक न होता सिम्पल प्रिन्सिपल आहे, स्टे इन्व्हेस्टेड फॉर लॉंग टाइम. ओके. नंतर तिसरं आहे की सगळी अंडी एका टोपलीत टाकू नका. म्हणजे तुमच्याकडची जेवढी काही रक्कम आहे ते एकाच ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट करू नका. ओके. तुमची बँकमध्ये पण इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे, तुमची PPF ला पण असायला पाहिजे, तुमची म्युच्युअल फंड्सला पण असायला पाहिजे, नंतर तुमचं मेडिक्लेम पॉलिसी असायलाच पाहिजे, टर्म प्लॅन असायला पाहिजे. तर असे वेगवेगळ्या पोर्टफोलिओ हा डायव्हर्सिफाय करा. का बरं म्हटलंय डोंट पुट ऑल द एग्स इन वन बास्केट, की ती बास्केट पडली तर सगळी अंडी फुटतील. बरोबर है ना. त्याच्यामुळेच म्युच्युअल फंडात सुद्धा पोर्टफोलिओ हा डायव्हर्सिफाईड केला तर एकीकडे नुकसान झालं तर एकीकडे तुमची वाढ होत असते. त्याच्यामुळे डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ असायला पाहिजे. आम्ही नेहमी सल्ला देतो की तुम्हाला जे इमर्जन्सी फंड आहे तो तुम्ही बँकेत ठेवा, किंवा तुम्हाला अगदी काही आपल्याला मेडिकल इमर्जन्सी आली किंवा कुठल्या प्रकारची इमर्जन्सी तर पैसा काढता यायला पाहिजे तर तुम्ही तो बँकेत ठेवा. आणि बाकी जो आपला एक्सेस मनी, मग अशी आपण सरप्लस अमाऊंट बद्दल बोललो, तो तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे जो लॉंग टर्म साठी असायला पाहिजे. आणि एक खूप मोठा मुद्दा आहे जिथे जो लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे ते म्हणजे इमोशनल होऊ नका. प्रॅक्टिकल डिसिजन्स घ्या इन्व्हेस्टमेंट करताना. खूप लोकांचे मी जेव्हा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करते किंवा आम्ही तो रिव्ह्यू करतो तेव्हा लक्षात येतं की माझ्या वडिलांचे मित्र होते, ते इन्शुरन्स एजंट आहे, त्यांनी मला इन्शुरन्स पॉलिसी काढायला सांगितली म्हणून मी काढली. अरे पैसा तुमचा आहे ना, तो कसा वाढतो ह्याचं लक्ष तुम्ही द्या ना. ते इन्शुरन्स एजंट शेवटी सगळेच कोणीही कुठलेही बिझनेस जेव्हा करतो तो प्रॉफिट जनरेशन साठीच करतात आहे. त्याच्यामुळे तुमचा खरंच पैसा तिथे वाढतो आहे का हे तुम्ही बघायला पाहिजे. त्याच्यामुळे इमोशनल फॅक्टर्सवर तुम्ही डिपेंड न होता तुम्हाला जिथे खरंच तुमचा पैसा ग्रो होत आहे तिथेच तुम्ही इन्व्हेस्ट करा. ओके. म्हणजे ओनली फ्रेंड्स फॅमिलीचं कुठले तरी एजंट आणि सर्व्हिसेस आहेत म्हणून तुम्ही इन्व्हेस्टमेंट न करता तिथे त्यांचा अभ्यास तेवढा आहे, तेवढे ते रिटर्न्स देतात आहे, त्यांचा रिव्ह्यू आहे, मॉनिटर करतात आहे, अशा ठिकाणी तुमची इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे. ते तुम्हाला तशी सर्व्हिस देतात आहेत का हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. ओके. नंतर गुंतवणूक मेन म्हणजे वेळेवर जे मी सुरू करा म्हटलं, प्रत्येकाने पहिल्या सॅलरी पासून गुंतवणूक सुरू करायला पाहिजे. मग इंटर्नशिपच असेल आहे, तुम्हाला 2-3 हजारच मिळत असेल, 500 रुपये तर गुंतवा, पण तुमचे अकाउंट असायला पाहिजे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजे. आणि मेन म्हणजे प्रोफेशनल मदत घ्या. ओके. मॅम फार सुंदर माहिती तर आपण दिली. मला सांगा की यामध्ये कोणते प्रशिक्षण हवे असते म्युच्युअल फंड मध्ये उतरण्यासाठी, ते सुद्धा आमच्या दर्शकांना सांगा. NISM म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेक्युरिटीज मार्केट, ह्यांच्यातर्फे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन एक्झाम होते, जी अत्यंत आवश्यक असते. म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन एक्झाम जोपर्यंत देत नाही आणि तुम्हाला ते सर्टिफिकेशन मिळत नाही तोपर्यंत तुम्ही म्युच्युअल फंडाचं डिस्ट्रीब्युटर होऊ शकत नाही. ओके. आणि ही परीक्षा दर 3 वर्षांनी द्यावी लागते. अच्छा. तर का बरं द्यावी लागते, तर मार्केट सिच्युएशन्स खूप चेंजिंग असतात, तर तुम्हाला अपडेटेड नॉलेज पाहिजे. कायदे बदलत असतात, मार्केट सिच्युएशन बदलत असतं, नंतर इकॉनॉमिक कंडिशन बदलत असते, कधी देशाच्या बाहेरच्या ज्या घडामोडी होतात, आंतरराष्ट्रीय घडामोडी होतात, त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळे अशा सगळ्या गोष्टींवर तुम्ही 10 वर्ष आधी एखादा अभ्यास केला असेल त्याच्यावर ते करून चालत नाही. तर तुम्हाला या क्षेत्रात खूप अपडेटेड राहावं लागतं. आजकाल सगळ्याच क्षेत्रात अपडेटेड राहावं लागतं, पण फायनान्स जेव्हा तुम्ही लोकांचा पैसा हाताळता आहात तेव्हा तुम्हाला खूपच काळजी घ्यावी लागते. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड या क्षेत्रात डिस्ट्रीब्युटरला सर्व्हिस देण्याचं कमिशन मिळतं.
मी एक सांगेन की हे क्षेत्र इतकं छान आहे की तुम्हाला जर अभ्यास असेल, तुम्ही नीट सर्व्हिस देत असाल आणि तुमचं ॲसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे तुमची गुंतवणूक ही जर कस्टमर्स आणि गुंतवणूक तुमची वाढली तर दर महिन्याला 1 लाखापासून तर नो लिमिट एवढं तुम्ही इन्कम दर महिन्याला तुम्ही जनरेट करू शकता. आणि जेव्हा की ह्याला जी मशिनरी लागते ती 2, 3, 4 लोकांची इनफ आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः एक बिझनेस हा सुरू करू शकता, लोकांना रोजगार देऊ शकता. आणि म्युच्युअल फंड इंडस्ट्री ही इतकी अपकमिंग इंडस्ट्री आहे की म्युच्युअल फंड हाऊसेसमध्ये जॉब्स आहे. MBA इन फायनान्स असेल किंवा तुमचं कॉमर्स बॅकग्राऊंड असेल तर सेबीच्या अनेक परीक्षा आहेत किंवा मी NISM म्हटलं, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेक्युरिटीज मार्केट, ह्याच्या वेबसाईटवर तुम्ही गेले तर अनेक 10+2 आफ्टर 18 इयर्स तुम्ही अनेक परीक्षा तुम्ही देऊ शकता. त्याचे सर्टिफिकेशन प्रोग्राम्स तुमचं ट्रेनिंग झालं की तुम्ही या लाईनमध्ये एंटर होऊ शकता आणि तुम्हाला खूप छान ह्याच्या जॉब्स सुद्धा आहेत. तर त्याच्यामुळे दिस इज अन एक्सलंट फील्ड. जे आपण मेडिकल इंजिनिअरिंगकडे लोक पळतात आहे, तर ज्यांना फायनान्सची आवड आहे किंवा अरे BCom MCom नंतर काय हा जर प्रश्न पडत असेल तर BBA BCA या सगळ्या नंतर सुद्धा तुम्ही या एक्झाम्स द्या, त्याच्यासोबत द्या. तुम्ही 10+2 तुमचं 12th नंतर तुम्ही या एक्झाम्स देऊ शकता आणि एक फॅन्टॅस्टिक लाईन मध्ये तुम्ही एंटर व्हाल आणि छान पैसे कमवाल. अच्छा मॅम, या मुलाखतीच्या माध्यमातून आमच्या दर्शकांना आपण काही सांगाल? गुंतवणूकदारांना माझा हाच सल्ला आहे की एका दिवसाच्या बाळाची सुद्धा गुंतवणूक करा. आता मी जर म्हणेन की म्युच्युअल फंडासाठीच मी आता जर बोलली तर मायनर अकाउंट सुद्धा तुम्हाला ओपन करता येतात. म्युच्युअल फंड हे ओपन करणं इतकं सोपं आहे. लोकांना वाटतं डीमॅट अकाउंट या खूप कॉम्प्लिकेशन्स असतील का, तर नाही. तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, एक फोटो आणि बँक अकाउंट म्हणजे चेक एवढंच लागतं. आणि मायनर अकाउंट असेल तर तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या नावाने पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्ही कुठल्याही एज पासून कुठल्याही एज लिमिट पर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याच्यात काही असं एज लिमिट नाहीये. आणि दुसरी गोष्ट, दीर्घ काळासाठी गुंतवणूक करा. स्टे इन्व्हेस्टेड फॉर अ व्हेरी लॉंग ड्युरेशन. तुम्ही जितकं जास्ती इन्व्हेस्ट कराल तुम्हाला कॉस्ट रुपी ॲव्हरेजिंग आणि कंपाऊंडेड अॅन्युअलाइज ग्रोथ रेट म्हणजे CAGRचा फायदा मिळत राहील. आणि सगळ्या मार्केट फ्लक्च्युएशन्स मधून तुम्ही जाऊन एक खूप मोठी रक्कम तुमच्याकडे जमा होईल आणि गुंतवणुकीची रक्कम वाढवत राहा. खूपदा काय होतं की मी पाहते की इन्व्हेस्टर्स 5,000, 10,000 जे काही आहे त्यांचं इन्व्हेस्टमेंट सुरू करून देतात. SIP त्यांची पगारवाढ होत जाते, ते ग्रो होत जातात, पण त्यांची SIP आणि इन्व्हेस्टमेंट तेवढीच राहते, खर्च वाढवतात. तर माझं असं म्हणणं आहे की जेव्हा आपल्याला उत्पन्न होतं मिळतं तेव्हा तुम्ही पहिले गुंतवणूक करा, इन्व्हेस्टमेंट करा आणि मग एक्सपेन्स करा. आधी काय होतं की पहिले पैसा यायचा, आपण खर्च करून टाकायचो आणि मग सेव्हिंग करायचो. आता हे मंत्र चालणारच नाहीये. आता पहिले पैसा येईल, उत्पन्न येईल, तुम्ही पहिले इन्व्हेस्टमेंट करा आणि उरलेले पैसे खर्च करा. ओके. नंतर गुंतवणुकीतून फायदा व्हायला थोडा वेळ लागेल, तर बी पेशंट, काम व्हा, शांत राहा. टेन्शन घेऊन इन्व्हेस्टमेंट कधीच वाढत नाही. नंतर लहान मुलांमध्ये व घरात आर्थिक मुद्द्यांवर बोला. खूपदा असं तर आम्ही पैशांबद्दल चर्चा करतोय, लहान मुलांसमोर नको. तर मुलांना कळू द्या, मुलांवर संस्कार करा, मुलांना नीड्स आणि वॉन्ट्सचा डिफरन्स समजवा. की आता मी छोटंसं उदाहरण देते तुम्हाला की एखाद्या मुलाला आपण 50 रुपये दिले, तो 10 रुपयाचं चिप्सचं पॅकेट घेईल, 20 रुपयाचं कोल्ड्रिंक घेईल आणि तो 20 रुपये वाचवेल. त्याचे 30 रुपये खर्च झाले आणि तो 20 रुपये आपल्या पिगी बँक मध्ये टाकेल. हे जर 10 वर्षाच्या मुलाला कळत असेल म्हणजे त्याला इन्व्हेस्टमेंट बद्दल ज्ञान नाही, आपण त्याला एवढं कळतं की मी माझे पैसे वाचवायला पाहिजे, आपण त्याच्यातून नंतर काहीतरी घेऊ. हो की नाही? बरोबर. तर मुलांना हे समजवा की पैसा हा कमवायला मेहनत लागते आणि पैसा गुंतवणं खूप आवश्यक आहे. आपल्याकडे पद्धत आहे की कोणी पैसे खाऊ घे ह्याच्यातून, तर मुलांना तेव्हाच शिकवा की तू खाऊ घे पण ह्याच्यातले पैसे वाचव, हे तू वाढव. लहान मुलांना वॉरन बफेंनी 10 वर्षापासून गुंतवणूक सुरू केली, तर त्याच्यामुळे हा दृष्टिकोन बदला. घरात संस्कारच असे करा की त्यांना
आर्थिक गोष्टींबद्दल जाण असायला पाहिजे. नंतर माझं एक म्हणणं आहे की मृत्यूपत्र व विल प्रत्येकाने लिहायला पाहिजे. खूपदा काय होतं की घरातला जो माणूस असतो तो कमवतो, पण घरच्यांना काहीच माहिती नसतं, किंवा तुमची जी अमाऊंट असते ती कधी कधी अशा ठिकाणी असते की घरच्यांना माहिती नसल्यामुळे ते अकाउंट डॉर्मंट होतात. ते तसेच गव्हर्नमेंटकडे चालले जातात कारण कोणी ऍक्सेसच नाही करत. तर विल असणं खूप आवश्यक आहे. आणि बरोबर तुमचा जो मेहनतीचा पैसा आहे तो बरोबर ठिकाणी जायला पाहिजे की नाही, बरोबर व्यक्तीला तो मिळायला पाहिजे. त्याच्यामुळे विल करणं, प्रत्येकाने विल करणं जरुरी आहे. विल वकिलाकडेच जाऊन करायची गरज नसते. रजिस्टर्ड विल नाही केली पण तुम्ही लिहून घेतलं, 2 विटनेसेस केले, एक एक्झिक्युटर केला, तुमच्या सह्या केल्या की त्याला सुद्धा विल, आपण तशी सुद्धा विल करू शकतो. आणि घरच्यांना विल केली आहे हे सांगा. नंतर घरातल्यांनी आपल्या इन्व्हेस्टमेंट बद्दल ट्रान्सपरन्सी ठेवा. स्पेशली नवरा बायकोने एकमेकांना सांगा की कशात इन्व्हेस्टमेंट केली आहे, कुठे काय केलेलं आहे, कशी बचत केली आहे. ह्यानी काय होईल आहे की तुम्ही एक स्ट्रॉंग फायनान्शियल फॅमिली होऊ शकता है ना. एकमेकांना तुम्ही अडीअडचणीला मदत करू शकता. आज अनेक महिला घरामध्ये मदत करतात, होम लोन्स घेतात, अनेक खर्च, मुलांची शिक्षण करतात. त्याच्यामुळे असं नाहीये की महिला आता खूप मागे आहेत. दोघं मिळून जर केलं तर कोणावरच दडपण येत नाही. आणि सगळ्यात मेन म्हणजे इन्व्हेस्टमेंट मध्ये नॉमिनी करणं खूप जरुरी आहे. नॉमिनी म्हणजे बेनिफिशियरी असतो, ज्याला जो तो पैसा एक्झिक्यूट, म्हणजे समजा विल असेल तर तो एक्झिक्यूट करतो, म्हणजे त्याला पैसा मिळेल असं नसतं. नॉमिनी म्हणजे एक्झिक्युटर असतो की विल प्रमाणे तो पैसा देऊ शकतो. किंवा विल मध्ये जर असं लिहिलं असेल या व्यक्तीला नॉमिनी करतो, ह्याला तो पैसा मिळावा, तर तो त्या व्यक्तीला पैसा मिळतो. पण विदाउट नॉमिनी कुठलीच इन्व्हेस्टमेंट नसायला पाहिजे. नंतर डिसिप्लिनने इन्व्हेस्टमेंट करा. एकदा आपण इन्व्हेस्टमेंट केली, 3 महिन्यांनी केलीच नाही, पुढच्या वर्षी मग राहूच दिली, असं करू नका. कन्सिस्टंट राहा, डिसिप्लिन ठेवा. SIP हे असंच मार्ग आहे की डिसिप्लिनने तुमचे पैसे डेबिट होत जातात. तुम्हाला लक्षात राहो न राहो ते पैसे त्या तारखेला डेबिट होतीलच. तर त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंटसाठी, गुंतवणुकीसाठी एक डिसिप्लिन ठेवायला पाहिजे. नंतर एक आहे की अवॉइड हर्ड मेंटॅलिटी, म्हणजे गर्दीच्या मागे जाऊ नका. असे आपल्या इथे नागपुरातही असे बरेच फ्रॉड्स झाले की लोकांकडून पैसे घ्यायचे आणि आम्ही काही वर्षात डबल करून देऊ, आम्ही तुम्हाला एवढं एवढं व्याज देऊ. अनेक लोकांचे मेहनतीचे पैसे त्याच्यात बुडाले. अरे माझ्या मावशीला तर डबल पैसे मिळाले म्हणून मी गुंतवले, असे जे कारण देतात. तर अशा हर्ड मेंटॅलिटी मागे जाऊ नका. प्रॉपर ऑथेंटिक सोर्सेस थ्रू इन्व्हेस्टमेंट तुमची गुंतवणूक करायला पाहिजे, नाही तर तुमचं पैशाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. आणि आर्थिक शिक्षित व्हा. माझे वडील दिलीप देवधर या क्षेत्रात 30 वर्षापासून ते जाणकार आहे. त्यांच्या अंडरच मी ट्रेन झालेली आहे. त्यांनी त्यांचे अनेक लेख आलेले आहेत आणि अनेक लोकांना त्यांनी फायनान्शियली अवेअर केलंय. ते नेहमी म्हणतात की माणसानी अर्थ अडाणी राहायला नको. बरोबर. म्हणजे माणूस सुशिक्षित असतो, कधी कधी PhD असतो, इकॉनॉमिक्स मध्ये PhD असतात लोक, पण बेसिक फायनान्स काय असतं, कशी इन्व्हेस्टमेंट करायची ह्याचं ज्ञान नसतं. तर फायनान्शियली लिटरेट होणं हे खूप जरुरी आहे, ज्याचा डिग्रीशी संबंध नाहीये. आणि पैसा योग्य पद्धतीने गुंतवा आणि श्रीमंत व्हा. इन्व्हेस्टमेंट प्लॅन करा, त्याचं नियोजन करा, ते एक्झिक्यूट करा आणि मग इम्प्लिमेंटेशन नंतर रिव्हॅल्युएट करा. इव्हॅल्युएट म्हणजे काय, तुम्ही जी गुंतवणूक केली आहे 5 वर्ष आधी, तुम्ही जी गुंतवणूक केली तेव्हा तुमची गरज असेल बहुतेक की तुम्हाला गाडी घ्यायची होती, पण तुम्ही 2 वर्षातच गाडी घेतली. तर मग ती इन्व्हेस्टमेंट आता खरंच गरजेची आहे का, की तुम्ही ते लॉंगर स्पॅन साठी ठेवू शकता. तर तुम्ही इव्हॅल्युएशन करायला पाहिजे. ती इन्व्हेस्टमेंट बरोबर आहे का, बरोबर स्कीम्स मध्ये आपण गुंतवतोय का, ती इन्शुरन्स पॉलिसी बरोबर आहे का, आता आपल्याला त्याची गरज आहे का, आता आपण पैसे वाढवू शकतो का, अजून जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकतो का. तर इव्हॅल्युएशन करणं खूप जरुरी आहे, मॉनिटरिंग करणं जरुरी. कधीतरी तुम्ही काढून ठेवली एखादी पॉलिसी किंवा इन्व्हेस्टमेंट आणि विसरून गेले असं नाही चालणार. त्याला इव्हॅल्युएट करणं खूप आवश्यक आहे. नंतर सगळ्यात मेन म्हणजे सर्टिफाईड रजिस्टर्ड फायनान्शियल प्लॅनरची मदत घ्या. तर मी एवढाच संदेश देईन आहे
की जो काही तुमच्याकडे पैसा येतो त्याच्यातून बचत करा, त्याची गुंतवणूक करा, पैसे वाढवा आणि भरपूर श्रीमंत व्हा आणि आपण भारताचा आपला GDP वाढवू. आणि ही जी आपली आता इकॉनॉमी एक टॉपमोस्ट इकॉनॉमीकडे आपण आता हा. जातोय, एक लार्जेस्ट इकॉनॉमीकडे जातोय, तर आपला थोडासा वाटा आपण त्याच्यात सहभागी होऊ आणि आपण छान ग्रो होऊ. एवढंच. मॅम, फार सुंदर अशी माहिती आपण आमच्या दर्शकांना दिली. म्हणजे गुंतवणूक म्हणजे नेमकं काय, त्याच्या टिप्स सोप्या सरळ अगदी समजेल अशा पद्धतीने आपण सांगितलं आणि आपण शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नवीन सत्रात. तोवर नमस्कार.